प्रेक्षकांनो, वचन दिले तो मला मालिकेचा आजचा 4 मेचा भाग इतका मस्त, धमाकेदार आणि सोबतच रोमॅन्टिक सुद्धा आहे. आता लग्नाच्या पहिल्याच रात्री शौर्य ऊर्जामध्ये रोमॅन्स रंगलाय आणि आपली मुलगी इतकी सुखात आहे, आनंदात आहे हे पाहून पूर्वासुद्धा खूपच खुश आहे. त्यातच पावलोपावली शौर्य ऊर्जाची साथ देतोय. पण एक ट्विस्ट असा आलाय की आमदार शिर्केने हर्षवर्धनला फोन करून आता धमकी दिले, त्याच्यावरती दमदाटी केली की शौर्यला जर त्यांनी परत आणलं नाही तर मग आता ती चूक हर्षवर्धनला खूप महागात पडेल आणि हर्षवर्धनसाठी सगळंच अवघड होईल. आजचा भाग खरंच खूप मस्त आहे प्रेक्षकांनो, तुम्हाला इतका आवडणार आहे. आणि त्यातच हर्षवर्धनला शेवटी शौर्याची अट मान्य करावीच लागणार आहे. वाजत गाजत ऊर्जाचं जहागीरदारांच्या घरी सून म्हणून स्वागत करावंच लागणार आहे. त्यामुळे आजचा हा मस्त भाग शेवटपर्यंत जरूर बघा आणि भाग कसा वाटतोय ते प्लीज कमेंट. शौर्य ऊर्जाला पूर्वा बाबांच्या फोटोसमोर घेऊन येते आणि आनंदाने सांगते की आज तुमची ऊर्जा सौभाग्यवती झाली. तुमचे जावई बापूसुद्धा वकील आहेत बरं का. खूप अडचणीचा सामना करून आज दोघे इथपर्यंत पोहोचलेत. आज तुम्ही असायला हवा होतात आणि तिला कहीवरून येतं. आज या दोघांना तुम्ही आशीर्वाद द्याल ना. शौर्य ऊर्जा दोघेही हात जोडून आशीर्वाद घेतात. ऊर्जाला सुद्धा खूप कहीवरून येतं आणि आईच्या खुशीत चिरून ती रडायला लागते. या दोघींसाठी शौर्याला इतकी वाईट वाटत असतं, कारण त्याला कळून चुकतं आज ऊर्जाला तिच्या बाबांची उणीव भासतेय आणि त्याचा तिचा खूप त्रास होतोय. इकडे विजयाच्या डोळ्याला डोळा लागत नसतो. मनात विचारांचं काहूर माजलेलं असतानाच विचार करत इकडे तिकडे फेऱ्या मारते. इतक्यात हर्षवर्धन येतो. येऊन तो विचारतो की झोपली नाहीस. विजया विचारते की तुम्ही पण झोपला नाहीस. हर्षवर्धन सांगतो की आज कदाचित झोपच येणार नाही मला. विजया म्हणते की माझा मुलगा आज त्या चाळीत 1.5 फुटाच्या त्या खोलीमध्ये झोपणार आहे. विचारानेच मेल्याहून मेल्यासारखं वाटतंय मला. आता तर माझा तुमच्यावरती सुद्धा विश्वास राहिला नाही आहे. मी सांगितलं होतं ना तुम्हाला की ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नाही आहे. हर्षवर्धन सांगतो की विजया, मला खरंच वाटलं होतं की माझा मुलगा माझ्यासाठी नक्की परत येईल. त्यावर विजया म्हणते, आजपर्यंत तुम्हाला कधीच कोणी शह दिला नव्हता, पण आज त्या 1.5 तंबडीच्या मुलीने तुम्हाला शह दिला. म्हणजेच हर्षवर्धन आज हारला. इकडे शौर्यने आदित्यला फोन केलेला असतो. तो विचारतो की घरी सगळं ठीक आहे ना. त्यावर आता तीर्था विजयाने जीव देण्याचा प्रयत्न केला होता हे सांगणार त्या आधीच आदित्य तिचं तोंड दाबून धरतो आणि तिला शौर्याला यातलं काहीच कळू द्यायचं नाही इशारा देतो. आदित्य सांगतो की नाही, सगळं ठीक आहे अरे इथे. शौर्य विचारतो की दादा, सगळं ठीक कसं असेल सांग बरं. त्यावर आदित्य म्हणतो की शौर्य, ऑब्वियसली सगळेजण नाराज असणारच आहेत ना, पण ते साहजिकच आहे. तीर्था आणि सोनलला आदित्य रिक्वेस्ट करून बाहेर पाठवतो आणि शौर्याला विचारतो की शौर्य, तू इकडे घरी आला नाहीस, डायरेक्ट चाळीत राहायला गेलात. तू तर डोकंच गाठलंस रे. शौर्य सांगतो की दादा, डॅड माझ्या लग्नाला सुद्धा आले नाहीत. आधी त्यांनी गाठलं होतं, त्यांनी लग्न आमचं ॲक्सेप्ट केलंच नाही. त्यावर आदित्य सांगतो की शौर्य, 2 वर्ष झालेत माझ्या लग्नाला. दिव्याला कोणी या घरात ॲक्सेप्ट केलं नाही. घरच्यांचं तर सोड रेच, मीच तिला ॲक्सेप्ट केलं नाही आहे अजून. आणि तू काय अपेक्षा करतोयस ऊर्जाला ॲक्सेप्ट करावं? ऊर्जा शिंदे आहे ती. नाव ऐकताच डॅडच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि अशा सिच्युएशनमध्ये ते कसं ॲक्सेप्ट करणार आहेत. आदित्य शौर्याला विचारतो की बरं मला सांग, तू घरी कधी येणार आहेस. इतक्यातच ऊर्जा तिथे येते आणि शौर्याचं बोलणं ती ऐकते. शौर्य विचारतो की काय, घरी कधी येणार आहेस. जर डॅडने ऊर्जाला ॲक्सेप्ट केलं तर आत्ताच. आदित्य विचारतो की आणि नाहीच केलं तर. शौर्य सरळ सांगून टाकतो की कधीच नाही. आदित्य त्याच्यावरती भडकतो की शौर्य, पण शौर्याला पुढे काही बोलायचंच नसतं, त्याची मनस्थितीच नसते. तो फोन ठेवून देतो. शौर्य मागे वळतो. ऊर्जाला पाहून तो विचारतो की तू इथे, तू केव्हा आलीस. ऊर्जा सांगते की आत्ताच. दादाचा फोन होता. शौर्य म्हणतो की हो. ऊर्जा विचारते की शौर्य, तुला असं वाटत नाही आहे ना
की तू इथे येऊन चूक केलीस? शौर्य म्हणतो की अगं नॉट ॲट ऑल, त्याला काहीच वाटत नाही आहे. त्यावर ऊर्जा विचारते की शौर्य, मला हे सगळं कधी करायचंच नव्हतं अरे. त्यावर तो थट्टा करतो की ऊर्जा, त्यालाही खूप उशीर झाला आहे, ऑलरेडी लग्न झालं आहे आपलं आता. ऊर्जा म्हणते की तसं नाही आहे शौर्य, तू इथे तुझं घरदार सोडून राहायला यावंस असं मला कधीच वाटणार नाही आहे. शौर्य म्हणतो की त्यालाही उशीर झाला आहे ऊर्जा, ऑलरेडी मी इथे राहायला आलो आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते की शौर्य, अरे तू तुझ्या आईवडिलांना सोडून घरदार सोडून माझ्यासोबत इथे वेगळं राहावं असं मला कधीच वाटणार नाही. आणि मी तेव्हाही बोलले होते, ते बोलणं काय तोंड देखलं नव्हतं. शौर्य ऊर्जाची समजूत घालतो की ऊर्जा तू असा विचार नको ना करूच की मी माझ्या डॅडपासून लांब आहे. त्यापेक्षा हा विचार कर की मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या जवळ आहे. त्यावर ऊर्जा म्हणते की कुठल्याही दृष्टीने विचार केला ना शौर्य, तरीसुद्धा तेच सिद्ध होतं ना की तू तुझ्या आईवडिलांपासून लांब आहे. शौर्य म्हणतो की मला खात्री आहे ऊर्जा की माझे डॅड तुला नक्कीच ॲक्सेप्ट करतील. तेव्हा ऊर्जा म्हणते की करतील तेव्हा करतील शौर्य, किंवा नाहीच करणार. अरे पण जी अट होती ती माझ्या आईने घातली होती आणि त्याला मी होकार दिलाय. अरे पण तू, माझ्या आईचा शब्द राखण्यासाठी तुझ्या आईवडिलांना सोडावं अशी माझी मुळीच इच्छा नाही आहे. माझ्यासाठी माझी आईचा शब्द, माझी आई जितकी महत्त्वाची आहे ना शौर्य, तसंच तुझ्यासाठी तुझ्या आईवडीलही तितकेच महत्त्वाचे आहेत. ऊर्जा इतकं पोटतिडकीने समजावत असते पण शौर्य त्याच्या उलट बोलतो. कारण आता ऊर्जाने या सगळ्याचा त्रास करून घ्यावा असं त्याला नाही वाटत. तो मनापासून तिची समजूत घालतो की ऐक ना, आपण आत्ता हे सगळं नको बोलायला, हा सगळा विचारच नको करायला. तू बघ ना आपण कुठे उभे आहोत. याच दारातून तू मला हाकललं होतंस, तुझ्या आयुष्यातून हाकललं होतंस. मला म्हणाली होतीस ना की तुझं तोंडही मला बघायचं नाही आहे. आणि आज आपण इथेच उभे आहोत आणि आपलं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. आपल्या आयुष्यात किती चढ उतार बघितलेत आपण. मी तुझ्या डोळ्यात पाणी कधीच नाही बघू शकत ऊर्जा. उलट मला तुझ्या चेहऱ्यावरचं शांत, समाधानी हसू जास्त आवडतं. तेव्हा ऊर्जा इतकी छान स्माईल देते ना, ऊर्जा इतकं छान, इतकं गोड स्माईल देते ना, शौर्य म्हणतो की होल्ड इट, मला असंच हसू तुझ्या चेहऱ्यावरती बघत राहायचं आहे. अरे यार, आपल्याला तर बाकी सगळ्यांनी लग्नानंतर जे विचारतात ते विचारलंच नाही आहे. जाऊ देत, आपण एकमेकांना विचारूयात. शौर्य विचारतो की मला सांग, आता तुला कसं वाटतंय? त्यावर ऊर्जा हसत उत्तर देते की छान छान वाटतंय. शौर्य विचारतो, दोघेही हसत सुटतात. दळवी काकू पूर्वा मस्त आवरावर करत गप्पा मारत असतात की काहीही म्हणा पूर्वा, लग्न पण एकदम तणक्यात पार पडलं बरं का. नाही म्हणजे मध्ये काही अडचणी आल्या, पण गणपती बाप्पाच्या कृपेने ते पण सगळं दूर झालं. आणि जावई बापू ते तर एकदम भारी मिळाले ता. पण पूर्वा, खरं तर लग्नाच्या तिथे मी तुला काही बोलले नाही, पण आपल्या चाळीतली लोकं जरा कुजबूजच होती गं. म्हणजे ऊर्जाच्या सासरी तिला कोणीही स्वीकारलेलं नाही आहे, हे लग्नच त्यांना मान्य नाही आहे. तरी पण सासरी जाण्याऐवजी ऊर्जा माहेरीच आली. अगं ती परवीन तर म्हणत होती की आपली ऊर्जा त्या हर्षवर्धन जहागीरदारच्या विरोधात केस लढते आणि पूर्वाने आपली मुलगी नेमकी त्याच्याच घरात दिली. नाही म्हणजे काळजीने बोलत होते सगळे. त्यावर पूर्वा सांगते की मी तर काय करू काकू, अहो मी चांगलं जरी केलं तरी लोक बोलणारच आहेत. कसं आहे, मी काहीही केलं असतं ना तरी ते बोलतच राहिले असते. पण दळवी काकू म्हणते की हे मात्र तू बरोबर केलं ता पूर्वा, की ऊर्जाला तू आपल्या घरी घेऊन आलीस. पूर्वा वाक्य नीट करते की ऊर्जाला नाही, दोघांनाही. खरं तर काकू मला पण आता तडपण येते, थोडी भीती वाटते तुम्ही जे काही सांगितलं त्यानंतर. म्हणजे एकीकडे छानही वाटतंय की शौर्य पावलोपावली आपल्या ऊर्जाची साथ देतोय, आणि दुसरीकडे अशी भीती वाटते काकू की आता शौर्य इथे राहायला आलाय म्हटल्यानंतर चाळीतले लोक त्याला टोमणे नाही का मारणार. काकू म्हणतात की तू सोड ग, तू लक्ष देऊच नकोस. बरं ऊर्जा, आता लग्न झालंय म्हटल्यानंतर लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा घालतात ना. पूर्वा पटकन बोलून जाते की इथेच घालूया. दळवी काकू सांगतात की अगं पण ती सासरी घालतात ग. पूर्वा म्हणते की काय हरकत आहे,
मी बोलून घेते शौर्याच्या आजीशी, पूजा इथेच घालूया. तळवे काकू म्हणतात की अगं पण पूर्वा एक अडचण आहे. पूर्वा विचारते की कसली? तळवे काकू सांगतात की अगं पण सत्यनारायणाची पूजा झाल्याशिवाय हे दोघे एकत्र नाहीत ना राहू शकत. पूर्वा म्हणते की हो ते आलं माझ्या लक्षात. तळवे काकू सुचवतात की तू एक काम कर, आमच्या घरात मी आणि सासूबाई एकटेच असतो ना, तसंही आपल्या खोल्या किती लहान आहेत घर, तू ना शौर्यला आमच्याकडे पाठवून दे. नाहीतर एक काम कर, तू आणि ऊर्जा आमच्याकडे या, त्याला इथे एकट्यालाच राहू देत. पूर्वा सांगते की काकू काळजी करू नका, होईल इथेच व्यवस्था. तुम्ही एक काम करा, फक्त तुमच्याकडे एक्स्ट्रा जी गादी आहे ना तेवढी फक्त आणून द्या. तळवी काकू सांगते की हो पाठवून देते. आता पूर्वा कामाला लागणार. तळवी काकू तिला दटावतात की अगं घड्याळात बघ किती वाजलेत. उद्याच्याला आपण दोघे मिळून व्यवस्थित सगळं आवरूयात आणि उद्या सत्यनारायणाची पूजा आहे. वेळेवरती होणंच जास्त महत्त्वाचं आहे. तू झोप बरं आधी. आणि त्याही निघून जातात. दळवे काकू चहावाला जो आलेला असतो गिफ्टचे बॉक्स घेऊन त्याला कामासाठी सोबत घेऊन जातात. इकडे पूर्वा ऊर्जा आणि शौर्यला सांगते की चला. ऊर्जा अगं कपडे बदलून घे पटकन. शौर्यला ते विचारते की शौर्य तुझ्याकडे तुझे एक्स्ट्राचे कपडे आहेत का? शौर्य हसत म्हणतो की हो काकू आहेत. माझ्या बहिणींनी जणू मी इथेच राहायला येणार आहे असा विचार करूनच सगळे कपडे पाठवून दिलेत. पण आता एक अडचण असते, ऊर्जाचं घर किती लहान आहे. ऊर्जा शौर्यला विचारते की आधी मी चेंज करून घेते, नंतर हवं तर तू जा. शौर्य म्हणतो की ठीक आहे चालेल. इतक्यातच तो चहावाला गादी घेऊन येतो. शौर्य विचारतो की चाईचुई गादी कुठे घेऊन जातोयस? तेव्हा तो सांगतो की पूर्वा काकूनी गादी मागवली होती ना, बरं मी आता ही आतमध्ये ठेवतो आणि मला ना झोप यायला लागले, मी पण जातो आता. शौर्यला खरं तर तडपण आलेलं असतं की काय झालं असेल, डॅडनी मला फोन का केला असेल, आजी घरी गेल्यानंतर काही झालं असेल का. दादाला हे सगळं विचारायचं राहून गेलं आणि त्याने पण काही नाही सांगितलं. पण या चाळीमध्ये इतक्या साधेपणाने ऊर्जा गेले कित्येक वर्ष राहते. झगमगाटाच्या मागे धावणारी या दुनियेत इतकी साधी राहणारी मुलगी आहे आणि ती आता फक्त माझी आहे. शौर्य विचार करता करता जेव्हा मागे वळतो ना, इतक्यात ऊर्जाच समोर येते. ऊर्जा आता ड्रेसमध्ये नाही हा, तर वेगळ्या साडीमध्ये आलेली असते, साध्या. आणि तेव्हा शौर्यला तिची भुरळ पडते. शौर्य अगदी खालपासून ते वरपर्यंत तिला निहाळत असतो आणि तो इशाराही करतो की ती खूप सुंदर दिसते. शौर्याने कौतुक करता क्षणी ती लाजते. इकडे हर्षवर्धन इतका चवताळून उठलेला असतो. त्याला आजीचं ते बोलणं आठवतं की शौर्याचं लग्न जरी झालं असलं तरी तो या घरात तेव्हाच पाऊल टाकेल जेव्हा या घरातले सर्वच जण ऊर्जाला ॲक्सेप्ट करतील. त्याच्या डोळ्यात अंगार दाटून येतो. इतका राग भरलेला असतो मनात त्याच्या. आणि त्यातच अचानक शिर्केंचा फोन येतो. हर्षवर्धन फोन रिसीव्ह करून विचारतो की इतक्या उशिरा फोन केलात शिर्के साहेब? शिर्के विचारतो की आता तुमची पण झोप उडाली. तुमचा तर अख्खा बुद्धिबळाचा बोर्डच उलटला की हो जहागीरदार साहेब. लई मोठ्या मोठ्या गप्पा केल्या तुम्ही, सगळ्याच फेल ठरल्या सगळ्या. तरी हर्षवर्धनचा अजूनही ओव्हर कॉन्फिडन्सच आहे. तो आमदाराला मोठ्या मोठ्या बाताच करतो की काहीही होणार नाही आहे वकील साहेब, आणि मुळात तुम्ही आता काहीही करूच शकत नाही. तुम्ही केला नसाल हो. आधी तो अंदाज घेतो की अर्पिता नक्की झोपली ना, आणि मग सांगतो की पण शौर्य आणि ऊर्जाचं लग्न मोडायला मी केलं होतं ना तिथे. तिथे नक्की काय राडा झाला, अर्पिताची काय अवस्था होती, किती मनस्थिती ढासळली होती, शौर्यने कसं तिला झिडकारलं, ते सगळं सगळं आमदार हर्षवर्धनच्या कानावर घालतो. अहो त्या ऊर्जा शिंदेला कायम कमी लेखत आलात तुम्ही. तिची आई तर तुमच्या गिनतीत सुद्धा नव्हती. वकील साहेब, त्या मायलेकींना कमी समजून फार मोठी चूक केली का तुम्ही, फार मोठी. घ्या तुमच्या नाकावर टिचून तिने तुमच्या शौर्याला स्वतःच्या घरी नेलंय. खेळ सगळा तुमच्याकडून बिघडलाय, खेळ सगळा तुमच्या हातून निसटलाय. हर्षवर्धन जहागीरदार, बुद्धिबळाचा डाव म्हणाले होते ना तुम्ही, पण बुद्धिबळाचा डाव तुम्ही मांडण्याआधीच तिने तो उद्ध्वस्त केलाय. आमदार मुद्दामच हर्षवर्धनला हिणवतो, चिडवतो की वकील साहेब, एका बाईनं तुम्हाला चेकमेट केलंय.
आता इथे तरी खेळ तुमच्या हातून निसटला, तुमचा ओव्हर कॉन्फिडन्सच तुम्हाला नडला. पण निदान कोर्टात तरी तिने चेकमेट करू नये म्हणजे झालं. नाही म्हणजे आम्ही कोण हो तुम्हाला सांगणारे, तुमचे साधे क्लायंट. पण आज आम्ही मित्र म्हणून तुम्हाला समजावतोय. इथे ओव्हर कॉन्फिडंट ठरू नका, नाहीतर ती ऊर्जा शिंदे तुम्हाला चेकमेट करेलच. त्या बाईच्या घरातून आधी तुमच्या मुलाला तुमच्या घरी घेऊन या. वकील साहेब, माझ्या अर्पितासोबत जर तुमच्या मुलाचं लग्न नाही झालं ना, तर मी काय काय करू शकतो हे तुम्हाला चांगलं माहितीच आहे. बाकी सुज्ञा असणं लगेच सांगणे. हर्षवर्धन आता गुपचूप फोन ठेवतो आणि आमदारसुद्धा उठून अर्पिताजवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. पण इथे इतका रोमॅन्टिक ट्विस्ट दाखवला ना प्रेक्षकांना. इकडे ऊर्जा आणि पूर्वा दोघेही झोपण्याची तयारी करत असतात. शौर्यसाठी त्यांनी पलंगही तयार ठेवलेला असतो आणि त्यांच्यासाठी खाली गादी अंतरलेली असते. इतक्यात शौर्य ऊर्जाला टॉवेल मागतो. तेव्हा ऊर्जा सांगते की अरे ठेवलाय ना तिथे, घे ना. पूर्वा सांगते की त्याला कधी सापडणार आहे, ऊर्जा तू नेऊन दे. तेव्हा ऊर्जा जाते. शौर्यला आता ती टॉवेल देणार, तिच्याकडून सगळे कपडे खाली पडतात आणि शौर्य तिला ओरडतो की ऊर्जा काय आहे, किती गोंधळ घालतेस. ऊर्जा पटकन आता ते सगळं आवरावर करते आणि शौर्याच्या हाती टॉवेल देते. पण ते पडलेले कपडे आहे त्या ठिकाणी ठेवताना नेमकं ऊर्जाचा पदर जो आहे शौर्याच्या घड्याळात अडकतो आणि तो अचानक मागे खेचतो. ऊर्जा पडणार, तो सावरतो तिला. दोघांचीही नजरेला नजर मिळते. दोघे एकमेकांकडे एकटक पाहत असतात. आता गुपचूप पूर्वाला ते सगळं ऐकू येतं. ऊर्जा त्याला हट्ट धरत असते की शौर्य काय करतोय, सोड ना, आई येईल. शौर्य म्हणतो की येऊ देत, तसंही तू माझी हक्काची बायको आहेस ना. इकडे पूर्वाला इतकं हसू येतं. त्यांचं मस्त रोमॅन्स चालू असतं. ऊर्जा त्याला सांगते की शौर्य प्लीज सोड. शौर्य सांगतो की नाही, तसंही आपलं आता लग्न झालंय हो ना मिसेस बायको. मुद्दामच पूर्वा हाक मारते की ऊर्जा, तिला का गं टॉवेल. तेव्हा पटकन ते एकमेकांच्या मिठीतून बाहेर येतात आणि शौर्य तोंडावर आता तो टॉवेल धरतो म्हणजे त्यालाही एकदम लाजल्यासारखं होतं. दोघेही पूर्वाकडे येतात. पूर्वा आता शौर्याला सांगते की हे बघ, तुला झोपण्यासाठी हा पलंग तयार ठेवला आहे मी आणि फॅनसुद्धा लावला आहे. पण एक थोडासा प्रॉब्लेम आहे शौर्य, हा फॅन ना जरा जास्त आवाज करतो. जर तुला त्रास होत असेल ना फॅनचा, तर तू पटकन उठून बंद करून टाका. शौर्य विचारतो की एक मिनिट, मी पलंगावरती झोपणार आहे, मग तुम्ही दोघी कुठे झोपणार आहात. तेव्हा पूर्वा सांगते की हे काय, आम्ही खाली गादी अंतरली आहे ना, इथेच झोपू आम्ही. शौर्याला ते मुळीच पटत नाही मनाला. तो म्हणतो की हे काय काकू, अहो मी पलंगावरती आरामशीर झोपणार आणि तुम्ही गादीवरती खाली, हे अजिबात नाही त्यापेक्षा तुम्ही दोघी इथे झोपा, मी तिथे झोपतो. पूर्वाला पटत नाही. तू जावई आहे घरचा. आणि शौर्याला ती सांगते की अरे शौर्य, अरे बाबा तू जावई आहेस आमचा आणि तू तिथेच झोप. त्यावर शौर्य विचारतो की काकू एक काय ते ठरवा, नाही म्हणजे तुम्ही एक वेळेस म्हणता, लग्नाच्या वेळेस म्हणालात की आता तू माझा मुलगा आहेस म्हणूनच तर तुम्ही मला घरी घेऊन आलात, हे घरही माझ्या हक्काचं आहे, आणि आता मला म्हणतायत की जावई आहे. ते काही नाही काकू, तुम्ही तिथे झोपा पलंगावरती आणि मी खाली झोपतो. तेव्हा पूर्वा सांगते की नको शौर्य, तू झोप तिथे. शौर्य म्हणतो की कमॉन काकू, मी माझ्या मॉमलासुद्धा असं खाली नसतं झोपू दिलं. शौर्य हट्टच धरून बसतो. आता पूर्वा ऐकत नाही म्हटल्यानंतर मुद्दाम तो ड्रामा करतो की ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, नाही म्हणजे मी माझ्या बायकोला ऊर्जाला वचन दिलं होतं ना की तिला सगळ्या सुखसोयी देईन, तुम्हाला जिथे झोपायचं आहे तिथे झोपा, माझी बायको पलंगावरतीच झोपणार आरामशीर, ती खाली झोपणार नाही. त्यावर दोघेही हसतात. ऊर्जा म्हणते की किती तो ड्रामा शौर्य, आई जाऊ देत, असंही काहीच ऐकणार नाही आहे तेव्हा पूर्वा आता वरती झोपायला तयार होते. पण शौर्याला ऊर्जाच्या अजून गप्पा मारायच्या असतात, मनमोकळेपणाने बोलायचं असतं. तोंड पाडून तो मुद्दामच म्हणतो की गुड नाईट ऊर्जा, आणि तीही तोंड पाडूनच म्हणते की गुड नाईट शौर्य. पूर्वा ऊर्जाला आता शौर्याला पांघरून द्यायला सांगते. दोघांचीही नजर एकमेकांवरून अजिबात हटत नाही म्हणजे ते इतके ऑकवर्ड पोझिशनमध्ये आहेत ना. पूर्वा समोर असल्यामुळे त्यांना काही करताही येत नाही आहे. आता काही वेळानंतर शौर्य
ठरल्याप्रमाणे हट्ट धरून खाली झोपतो आणि पूर्वा ऊर्जा दोघेही पलंगावरती झोपलेले असतात. शौर्यला झोपच लागत नसते. तो विचार करतो की ऊर्जा अगदी बरोबर म्हणाली होती की AC नाही तर खरंच गरमी खूप होते. ऊर्जाकडे पाहून तो म्हणतो की पण ठीक आहे ना यार, तिच्यासाठी एवढं तरी सहनच करू शकतो ना. पण अचानक शौर्याला मच्छर चावायला लागतात आणि ओरडतो तो. ऊर्जा टचकून उठते काय झालं बघायला. शौर्य आता पाठमोरा असतो. विचार करतो की काय यार, या दोघी काय लोखंडाच्या बनल्यात की काय. ना यांना गरमी लागते ना मच्छर चावतायत. तेव्हा ऊर्जा इतकी खदखदून असते. शौर्य तिच्याकडे बघतो आणि तिला इशारा करतो. आता या दोघांचा प्रेमाचा लपंडावा हा असाच चालू राहणार आहे प्रेक्षकांनो. पण प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. किती छान होता ना भागाचा, कमेंट करून कळवाच. तर पुढील भागात होतं असं की सत्यनारायणाच्या पूजेची घाई चालू असते. इतक्यात हर्षवर्धन पूर्वाच्या घरी येऊन थबकतो आणि तो शौर्यला घेऊन जायला आलेला असतो. तेव्हाच ऊर्जा त्याला ठणकावून सांगते की माझं तुमच्या मुलाशी विधिवत लग्न झालंय. तेव्हा हर्षवर्धन तिला सांगतो की मला हे लग्न मान्य नाही आहे. जबरदस्ती तो शौर्यला घेऊन जाणार. शौर्य अख्ख्या चाळीसमोर हर्षवर्धनला ठणकावून सांगतो की डॅड, आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन दिलं आहे मी ऊर्जाला. आता जिथे शौर्य तिथेच ऊर्जा आणि जिथे ऊर्जा तिथेच शौर्य राहणार. आता हर्षवर्धनला ऊर्जाचं जहागीरदारांच्या घरात स्वागत केल्यावाचून पर्यायच नाही आहे. पण ते सगळं होतंय कसं ते पाहणं मनोरंजक ठरणार आहे की नाही प्रेक्षकांनो. तर मग पटापट सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचे भाग इंटरेस्टिंग राहणार आहेत. आणि ते सर्वात आधी खरे भाग तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरती.